नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. देश आणि महाराष्ट्रासह जगभरात कोरोनाची काय स्थिती आहे आणि अन्य तुमच्याशी संबंधित बातम्या जगभरात काय घडतायत हे आपण इथून पुढचा अर्धा तास जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, आपले दिल्लीचे प्रतिनिधी. पुण्यातून अद्वैत मेहता आपल्यासोबत असणार आहेत आणि मुंबईतून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती लोखंडे, आमच्या प्रतिनिधी. या तिघांच्याकडेही जाणार आहोत. मात्र सुरुवातीला बातमी आहे ती एकूणच कोरोनाच्या गडद होणाऱ्या संकटाची. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नव्यानं नोंद झालेली आहे आणि या नोंद झालेल्या सगळ्या रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यात येत आहेत. 1,000 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले तर 8,000 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि त्यामुळे कालच्या दिवसात म्हणजे गेल्या 24 तासात 8,000 पेक्षा जास्त रुग्णांना बरं झाल्यामुळे त्यांच्या घरी सोडण्यात आलंय. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीचा आपण आढावा घेणार आहोत. पण कालची ही दिवसभरातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिलासादायक. कालच्या एकाच दिवसात 8,000 रुग्णांना घरी सोडण्यात आलंय. स्वाती, गेले अनेक दिवस आपण सातत्यानं बातम्या देतोय. तू सुद्धा अनेक कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात गेलेस, जी नवीन रुग्णालय होत आहेत त्याचा आढावा घेतलायस. पण एका दिवसात 8,000 रुग्ण बरे झाले ही बातमी सांगताना तुला सुद्धा खूप छान वाटत असेल. नक्कीच मिलिंद, कारण 24 तासांची जेव्हा आकडेवारी येते तेव्हा कुठेतरी भीती असते की आकडा किती न वाढतो हे रोजच्या रोज बघणं महत्त्वाचं असतं. कालच्या दिवसाचा जो आकडा काल रात्री आला आणि त्याच्यानंतर एक मोठा दिलासा मिळाला की बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण खूप जास्त आहे. जसं काल म्हणजे शुक्रवारी 2 नवे विक्रम राज्यामध्ये बघायला मिळाले. एक तर 8,000हूनही अधिक रुग्णसंख्या म्हणजे रुग्ण जे कोविडने ग्रस्त होते ते बरे झाले. आणि दुसरं महत्त्वाचा विक्रम जो कदाचित राज्यासाठी वाईट आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त मृत्यूची आत्तापर्यंतची नोंद ही शुक्रवारी झाली. 116 मृत्यू राज्यात झालेले आहेत आणि त्याच्यापैकी साहजिकच सगळ्यात जास्त 38 हे मुंबईत झालेले आहेत. एकूणच आकडेवारी पाहता ही जी आकडेवारी आहे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची ती नक्कीच चांगली आहेच. पण त्याचबरोबर याच्यावरून हा अंदाज येतो आपल्याला की जे बाधित रुग्ण होते त्याच्यामध्ये असे अनेक तरुण लोक होते की जे 40च्या आत होते आणि त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा क्षमता आहे ती चांगली असल्यानं आणि त्याचबरोबर बाकी इतर कोणतेही आजार कोमॉर्बिडिटी नसल्यानं कदाचित हा एवढा मोठा वर्ग किंवा एवढा मोठा रुग्णसंख्या जी आहे त्यांना पूर्णपणे बरे झाले आणि त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे. पण त्याच वेळेला मिळून आपल्याला ही गोष्ट नाकारता येणार नाही की किती हा बघायला सुखद आकडा असला तरी आपल्याला हेही विसरता येणार नाही की भलेही 2682 इतके रुग्ण पॉझिटिव्ह निघाले शुक्रवारी, पण जी संशयितांची जी संख्या असते रोजच्या रोज भरती होण्याची पूर्ण राज्यभरामध्ये मुंबईसह तो खूप मोठा आकडा असतो. म्हणजे त्यांना एकतर क्वारंटाईन केलं जातं इन्स्टिट्यूशन्समध्ये किंवा त्यांचे स्वॅब टेस्ट घेतले जातात आणि या अशा रुग्णांचे जो रोजचं प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. त्यामुळे ती नक्कीच चिंताजनक बाब आहे मुंबईसाठी. दुसरी महत्त्वाची जर आपण गोष्ट बघायला गेलो तर या लॉकडाऊन नंतर म्हणजे लॉकडाऊन 5.0च्या काळामध्ये जे अत्यावश्यक सेवेतला जो कर्मचारी आहे त्यांना ने-आण करण्यासाठी रेल्वे सुरू केली जावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की कुठे ना कुठेतरी जो कर्मचारी अडकतोय, जो अगदी बदलापूर किंवा मग कर्जत या पट्ट्यात नेणार आहे त्यांनाही मुंबईत कामासाठी आणायचं आहे. खरं तर जो आता सेवेवर खूप मोठा ताण पडलाय ते पाहता या सगळ्या कर्मचाऱ्यांचं येणं गरजेचं असलं तरी रेल्वे मात्र फारशी यासाठी पॉझिटिव्ह नाही आहे. कारण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या किंवा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं लक्षात येत आहे की रेल्वेकडे एवढी मोठी यंत्रणा नाही आहे की प्रत्येक रेल्वे स्टेशनवर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ओळखून घेऊन मग त्यांना आतमध्ये घेणं. त्यामुळे रेल्वेच्या सेवेवर फार मोठा किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना फार मोठा ताण येऊ शकतोय. राज्य सरकारची ही गरज असली की कर्मचाऱ्यांनी प्रवास करून येणं, कारण कर्मचाऱ्यांना दरवेळेला बस किंवा अन्य गोष्टी उपलब्ध करून देणं राज्य सरकारला जमणार नाही. अंतरही खूप लांब आहे, खूप कालावधी लागू शकतो. रेल्वे ही सगळ्यात जलद, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात सोयीची अशी सेवा आहे आणि म्हणून राज्य सरकारचा आग्रह आहे की यांनी रेल्वेने यावं. बघूया यातून कसा मार्ग निघतोय ते. स्वाती, तू राहाच आपल्यासोबत. तो पुण्याहून अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत. पुण्यातली जी अपडेट आहे ती अशी आहे की पुण्यात गेल्या 24 तासात
302 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। या सगळ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। दिवसभरात 186 जणांना कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय। जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून हे बाधित आहेत, तर जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या 7314 वर पोहोचली। अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत। अद्वैत, आकडेवारीच्या बद्दल तर सांगशीलच, पण आता एकूण बाकी व्यवस्था कशा आहेत? कंटेनमेंट झोनची संख्या कमी झालेली आहे असं तू काल म्हणाला होतास। पुण्यातलं पुणेकर आता त्यांच्या अंगवळणी पडलाय हा सगळा लॉकडाऊन, काय सांगशील? मिलिंद, बरोबर आहे। आपण जर आकडेवारीवरती नजर टाकली तर सध्या पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहरामध्ये एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी आहे, म्हणजे ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, ती आहे 2340 आणि बरं होऊन घरी गेलेले जे रुग्ण आहेत त्यांची संख्या आहे 3450। हा फरकच आपल्याला साधारणतः एक अंदाज देतो की बरं होणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, म्हणजे रिकव्हरी रेट जो आहे तो चांगला आहे। परंतु दुसरीकडं आपण मृतांचा आकडा बघितला तर पुणे शहराने आता 300चा टप्पा ओलांडलेला आहे। जिल्ह्याने तर आधीच ओलांडला होता, 302 जणांचा मृत्यू झालेला आहे। काल एका दिवसामध्ये जे जिल्ह्यामध्ये 302 रुग्ण सापडले त्यातले फक्त पुणे शहरामध्ये 242 आहेत। परंतु याचा अर्थ असा आहे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तर बाधित सापडतच आहेतच, परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा कोरोना जो आहे तो कसा फैलाव होतोय ते याच्यावर दिसतंय। परंतु निश्चितपणे काळजी करण्याचं यासाठी कारण नाही आहे की जसं आपण सांगितलं की एका दिवसामध्ये काल पुण्यामध्ये सुद्धा 186 जण घरी परतलेले आहेत। राज्याचा आकडा तर 8000हून अधिक आहे। त्यामुळं कुठंतरी कोरोना झाल्यानंतर योग्य उपचार घेतले, योग्य वेळी निदान झालं तर बरा होऊ शकतो, हा एक दिलासा आहे। आणि तू जसं म्हणालास की कंटेनमेंट झोन किंवा लॉकडाऊन, आता उत्सुकता हीच आहे की 31 तारखेला म्हणजे उद्या जेव्हा हा लॉकडाऊन 4 संपेल आणि लॉकडाऊन 5 असणार आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की 15 दिवस पुढचे महत्त्वाचे आहेत आणि पुणे हे तर रेड झोनमध्ये आहे, त्यामुळे पुणेकरांना याची कल्पना आहे। पण तो कदाचित अधिक शिथिल करतील, कंटेनमेंट झोनची पुनर्रचना होणार आहे। जिथं रुग्ण सापडले नाहीत गेल्या 15 दिवसामध्ये लॉकडाऊन 4मध्ये तो भाग वगळला जाईल, कदाचित नव्याने काही कंटेनमेंट झोनमध्ये समावेश पण केला जाईल। आता ते सगळं महापालिका जे आहे ते काम करते आहे, त्यामुळं फक्त एवढीच अपेक्षा आहे की या टप्प्यामध्ये प्रायव्हेट ऑफिसेस, खाजगी ऑफिसेस जे आहेत ती सुरू होणार का, जी 100% बंद आहेत। सरकारी कार्यालय जे आहेत त्याची उपस्थिती अजून वाढणार आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, भाजीपाला, किराणा एवढंच जे आत्ता सुरू आहे ते सोडून इतर काही ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत का? कारण तिथं सुद्धा जे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की थोडीशी शिथिलता दिली जावी, जशी इतर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। दिल्लीमध्ये एका दिवसात 1000 पेक्षा जास्त रुग्ण हे नव्यानं सापडलेले आहेत आणि दिल्लीतला हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, आजपर्यंतची सगळ्यात मोठी एका दिवसात पॉझिटिव्ह सापडलेली संख्या। प्रशांत, काय सांगशील, काय सांगते दिल्लीची आकडेवारी? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? दिल्लीतली आकडेवारी काय सांगते? एका दिवसात पहिल्यांदाच 1000 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। बरोबर आहे। दिल्ली शहरामध्ये जास्त रुग्णांची आकडेवारी आलेली आहे, पहिल्यांदा झालेला आहे। मुंबई नंतर ही दिल्ली असं दुसरं शहर आहे जिथे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत दररोज, त्याची ही वाढ आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती पुढे येत आहे, महत्वाचं म्हणजे देशात काल ज्या पद्धतीनं 7000चा टप्पा पार झालेला आहे नवीन रुग्णांचा, जो साधारणतः 7499 हे एवढे रुग्ण होते। आणि या ज्या पद्धतीने हे रुग्ण वाढत आहे त्यामुळे धोका खूप वाढत आहे। सोबतच राजस्थानने देखील आता आगामी जो लॉकडाऊन आहे तो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। 31 मे नंतर सतत लॉकडाऊन राहणार आहे। झारखंडही याच प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पश्चिम बंगाल देखील याच प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच केलंय की लॉकडाऊनची गरज आहे। सोबतच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलं आहे की लॉकडाऊनची गरज आहे, कारण की ज्या पद्धतीने हे रुग्ण वाढत आहे, रुग्णसंख्येचा धोका मोठा कायम आहे अजूनही, ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी होत आहे। सोबतच मिलिंद, जर बघितलं आपण, एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, पण दुसरीकडे रुग्णांची बरे होण्याची जी टक्केवारी आहे ते देखील वाढत आहे। काल ज्या पद्धतीनं टक्केवारी वाढलेली आहे, जवळपास
43% वर रुग्ण बरे होत आहे. याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णांच्या मृत्यू दर आहे तो इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे. अमेरिकेमध्ये काल जर 24 तासात बघितलं तर 1000पेक्षा प्रशांत, जास्त. मी तुला मध्ये अशा करता थांबवतो की आज दिल्लीमध्ये काही महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत का? कोणत्या बैठका होणार आहेत? आणि लॉकडाऊन 5च्या संदर्भात असं चर्चा आहे लोकांमध्ये की पंतप्रधान मन की बातमध्ये रविवारी या संदर्भातलं काही सूतोवाच करतील, तसं काही होईल का? काही औपचारिक घोषणा होईल गृहमंत्रालयातर्फे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे की मन की बात मध्ये उद्या 31 मेला पंतप्रधान होऊ शकतं की मन की बात मध्ये ही घोषणा करतील की आगामी लॉकडाऊन सुरू राहील. आणि सोबतच आज आपल्याला माहित असेल की आज भाजपा सरकारला जे त्यांचा वर्धापन दिन आहे, त्यांच्या सरकारचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी सकाळी सकाळी एक मोठं पत्र संपूर्ण जनतेला आवाहन केलेलं आहे. सोबतच JP नड्डा यांची पत्रकार परिषद देखील आहे. सोबतच काँग्रेसचीही पत्रकार परिषद आहे, जे गेल्या 6 वर्षाच्या कार्यकाळावरती कसून टीका करेल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं केंद्रीय गृहमंत्रालयात एक अत्यंत महत्वाची बैठक आहे ज्येष्ठ अधिकाऱ्यांची, ज्या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी लॉकडाऊन 5च्या संदर्भात जी नियमावली आहे, ती गाईडलाईन आहे, ती लागू कशी करायची या संदर्भात निर्णय होऊ शकतो किंवा राज्य सरकारांनी ज्या सूचना खास करून मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बरं चर्चा प्रशांत, झाली. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही पुन्हा तुझ्याशी संपर्क साधू दिवसभरातल्या ताज्या आकडेवारी किंवा ताज्या बैठकांमध्ये काय नेमका निर्णय होत होते. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेले होते, तर स्वाती लोखंडे मुंबईतून आपल्यासोबत होती. तुमच्या तिघांचेही धन्यवाद. फील्डवर काम करताना अधिक काळजी घ्या, मास्क बांधा, फिजिकल डिस्टन्सिंग बाळगा. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी, नेटवर्क 18च्या वतीनं देशभरात काही ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलं. हे पूर्णपणे ऑनलाईन सर्वेक्षण होतं. वेबसाईट किंवा याचा वापर यासाठी करण्यात आला होता आणि या सर्वेक्षणात 50,000पेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेत. यामध्ये लोकांना वेगवेगळे 10 प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये लॉकडाऊनच्या नंतर थिएटरमध्ये जाणं कोण पसंत करेल? तुम्ही रेल्वे किंवा विमानानं प्रवास करणार का? तुम्ही बाहेरून खाद्यपदार्थ ऑर्डर देऊन विकत आणून खाणार का? तुम्हाला पार्टी करायला आवडेल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याची उत्तरं काय काय आहेत आपण पाहूया. रेल्वेनं जर प्रवास करणार का या प्रश्नावर लोकांनी काय उत्तर दिलं आपण पाहूयात. हा जो पहिला प्रश्न होता की जो आत्ताही राज्य सरकारच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यांना उपनगरीय रेल्वे सुरू करायची आहे. अनेक राज्य सरकारांना लांब पल्ल्याच्या गाड्या आपल्याकडे यायला हवेत किंवा यायला नको आहेत. तर रेल्वे किंवा विमानाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता तेव्हा असं त्यांनी म्हटलं की रेल्वे किंवा विमानानं प्रवास करणार नाही. यात 79% मराठी लोकांनी असं म्हटलेलं आहे की होय, आम्ही रेल्वे किंवा विमानानं शक्यतो प्रवास करणार नाही. तर 36% मल्याळी लोकांनी असं म्हटलं आहे की प्रवास करणार नाही. पण उर्वरित लोकांचं म्हणणं आहे की आम्ही रेल्वे किंवा विमानानं प्रवास करू म्हणून. बाहेरच्या खाद्यपदार्थांच्या संदर्भात जेव्हा प्रश्न विचारला, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणार का किंवा ऑर्डर करणार का, त्यावर केवळ गुजराती लोक वगळता सगळ्यांनी घरीच खाद्यपदार्थ बनवून खाणं पसंत करू असं म्हटलं आणि त्यांचं प्रमाण आहे 49%पेक्षा थोडंसं जास्त. गुजराती लोकांनी मात्र बाहेरून ऑर्डर देऊन आपल्याला मनपसंत जे पदार्थ आवडतील ते आम्ही जरूर खाऊ असं मत नोंदवलं आहे. आणखीन एक प्रश्न विचारला होता, तुम्ही इतरांना भेटल्यानंतर त्यांच्याशी हस्तांदोलन करणार का? महत्त्वाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा, कॉर्पोरेट किंवा अन्य ठिकाणी तर अधिक संबंध येणारा प्रश्न. असा प्रश्न विचारला गेल्यानंतर 92% लोकांनी म्हटलं आहे की आम्ही हात मिळवणार नाही. आणि याच्यात सर्व भाषिक, सर्व राज्य आणि संपूर्ण देश स्तरावर असं स्पष्टपणे लोकांनी मत नोंदवलं. हात मिळवणार का तुम्ही इतक्या कालावधीनंतर परस्परांना भेटल्यानंतर? तर 92% लोकांनी स्पष्टपणे नाही म्हटलं आहे. अर्थात आपली ही जुनी पद्धत आहे. या पद्धतीनं सगळ्यांचं स्वागत करण्याची. तुम्ही इथून पुढच्या काळात याच पद्धतीने, इथून पुढच्या काळात कशाला, आज उद्याही नवीन कोणाला भेटलात तर असंच त्यांचं स्वागत करा किंवा त्यांच्याशी परिचय करून घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या.